स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विशेषतः भूगोलाचा कधी-कधी असं वाटते की आपण एखादा महाकाय कोडं सोडवतोय. हो ना. म्हणजे शेकडो किलोमीटर पसरलेला सह्याद्री आणि त्यातले एवढे सगळे घाट लक्षात ठेवणं. अगदी तेच. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने ते लक्षात ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण काही नोट्स, ऐतिहासिक संदर्भ आणि नकाशे यावर बोलणार आहोत. आणि आपला उद्देश हाच आहे की हे जे भौगोलिक क्रम आहेत ते कायमचे कसे लक्षात ठेवायचे. बरोबर. त्यासाठी काही भन्नाट शॉर्टकट ट्रिक्स आपण बघणार आहोत. म्हणजे कसे भूगोल फक्त नकाशावरच्या रेषा नसतात ना. अजिबात नाही. तो तर महाराष्ट्राचा इतिहास आणि अर्थव्यवस्था चालवणारा एक सांगाडाच आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा एवढा मोठा डेटा क्रमाने लक्षात कसा ठेवायचा हा प्रश्न असतोच. म्हणूनच आपण थेट एका मास्टर ट्रिककडे वळूया. संपूर्ण महाराष्ट्राचा घाटक्रम एका वाक्यात बसवणारी ही ट्रिक म्हणजे एका गमतीशीर कथेसारखीच आहे. अच्छा, कोणती ट्रिक आहे ती? श्रोतांमध्ये मी हे थळात माळ बोरवरून कुंभाने आंब्याला फोडले आणि आंबोलीत टाकले. अरे वा. म्हणजे या एकाच वाक्यात उत्तरेकडून दक्षिणेकडचा पूर्ण प्रवास आला. थळघाट, माळशेज, बोरघाट, वरंधा. हो. आणि पुढे कुंभारली, आंबा, फोंडा आणि शेवटी आंबोली. अगदी अचूक. पण इथे एक लॉजिक समजून घेणं महत्वाचं आहे. हे घाट तिथेच का तयार झाले? का बरं? म्हणजे बेसॉल्ट खडकाच्या या अभेद्य भिंतीत जिथे नैसर्गिक भेगा पडल्या ना किंवा उंची कमी झाली, फक्त तिथेच हे मार्ग शक्य झाले. अच्छा, म्हणजे या ट्रिक्स फक्त रट्टा मारण्यासाठी नाहीयेत, तर त्या भौगोलिक रचनेला मानवाने कसा प्रतिसाद दिलाय त्याचा एक भाग आहेत. होय. आता उदाहरणार्थ मुंबई पुणे जोडणारा बोरघाट बघा. हां, त्याची ट्रिक तो खूपच भारी आहे. एक्सप्रेसवेमुळे या प्रवासात अजिबात बोर होत नाही. हा, अगदी साधी ट्रिक. पण ऐतिहासिकदृष्ट्या हा मार्ग अतिशय व्यस्त राहिलाय. आणि तिथून पुढे आपण कल्याण अहमदनगर मार्गावरच्या माळशेज घाटाकडे गेलो तर तिथेही अशीच एक ट्रिक आहे. ठाण्याच्या नगरसेवकाने गळ्यात माळ घातलीय, बरोबर ना? अगदी बरोबर. हा भाग फक्त रस्त्यांसाठी नाही तर पावसाळ्यातील धबधबे आणि फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी एक महत्वाचा परिसंस्थात्मक स्तंभ आहे. खरंच. पण या सगळ्या स्रोतांचा अभ्यास करताना मला सर्वात जास्त भारी काय वाटलं माहितीये? नाणेघाटाचा संदर्भ. तो जकात गोळा करण्याचा विषय ना. हो. जुन्नर ते मुरबाड या प्राचीन मार्गावर म्हणे टॅक्स गोळा करण्यासाठी चक्क एक मोठा दगडी रांजण ठेवलेला होता. म्हणजे ही प्राचीन भारताची फास्टॅग सिस्टमच होती. हा, फास्टॅगचा संदर्भ अतिशय चपखल आहे. सातवाहन काळात जेव्हा पैठण आणि जुन्नर ही व्यापाराची मोठी केंद्र होते ना. हां, म्हणजे कोकणातून येणारा माल याच नाणेघाटातून जायचा तर. नक्कीच. आणि नाणे म्हणजे नाणी. व्यापाऱ्यांकडून येणारा कर या रांजणात जमा व्हायचा. तिथले ब्राह्मी लिपीतील शिलालेख आजही या गोष्टीचा पुरावा देतात. बापरे. म्हणजे घाट केवळ रस्ते नसून ती अर्थव्यवस्थेची प्रवेशद्वार होती. आता आपण या गर्दीतून थोडं दक्षिणेकडे जाऊया. कोल्हापूर ते पणजी जोडणारा फोंडा घाट. तिथे ती ट्रिक आहे ना, पणजीला जाताना गाडी फोंडली म्हणजे खराब झाली. हो, तीच. पण मला सावंतवाडी ते बेळगाव जोडणाऱ्या आंबोली घाटाबद्दल विचारायचंय. सावंतवाडीच्या आंबोलीत बेळगावचे लोक आले अशी त्याची ट्रिक आहे. याचं काय वैशिष्ट्य आहे? आंबोली घाटाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिथला पाऊस. तो महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश आहे. म्हणूनच त्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात. अच्छा. हो, तिथली घनदाट जंगले आणि जैवविविधता या मार्गाला पठारावरील इतर घाटांपेक्षा खूप वेगळं बनवतात. पठारावरील घाटांचा विषय निघालाच आहे, तर मला पुणे सातारा दरम्यानच्या खंबाटकी घाटावर एक प्रश्न विचारायचा आहे. हां, विचारा ना. गाडी खंबाला धडकली, ही ट्रिक ठीक आहे, पण हा घाट वनवे का आहे? म्हणजे अशी कोणती भौगोलिक अडचण आहे तिथे? हा, खूप महत्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. खंबाटकी घाटाची भौगोलिक रचना ही एका तीव्र कड्यासारखी आहे. म्हणजे साताऱ्याकडे जाणारा उतार जास्त आहे का? हो, तो अतिशय तीव्र आणि एकांगी आहे. जर जड वाहनांना त्याच रस्त्याने वर चढायचं असेल तर ती हेअरपिन वळणे खूप धोकादायक ठरतात. आणि इंजिनवर पण प्रचंड ताण येत असेल ना? अगदी तेच. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी वाहतुकीचं विभाजन केलं गेलं. खाली जाण्यासाठी तीव्र उताराचा मूळ मार्ग आणि वर येण्यासाठी वेगळा मार्ग किंवा बोगदा. हे भूगोलावर मानवाने शोधलेलं इंजिनिअरिंगचं उत्तर आहे. क्या बात आहे. हे लॉजिक समजल्यावर आता या ट्रिक्स नुसत्या वाक्यांसारख्या वाटत नाहीत. त्यामागे दडलेला भूगोल आणि इंजिनिअरिंग स्पष्ट होतं. हो ना. या भन्नाट ट्रिक्समुळे स्पर्धा परीक्षेचा हा मोठा अभ्यासक्रम अगदी सहज लक्षात राहतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आपण ऐतिहासिक व्यापार, हवामान आणि तांत्रिक आव्हाने सगळंच कव्हर करतो. नक्कीच. पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.
प्राचीन काळात हे घाट अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार होते. पण भविष्यातील प्रगत महाराष्ट्राच्या आणि वाढत्या व्यापाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या डोंगरांमध्ये असेच नवे घाट शोधावे लागतील की तंत्रज्ञानाच्या मदतीने थेट पर्वतांच्या आरपार जाणारे नवे महाकाय बोगदेच या पारंपरिक घाटांची जागा घेतील. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. होय, यावर नक्कीच विचार करायला हवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, नोट्स आणि अपडेट्स मिळवण्यासाठी स्मार्ट स्टडी विथ मी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.